नमस्कार. आज मी तुम्हाला काटेशिवरीच्या फुलांबद्दल थोडी माहिती सांगणार आहे की या फुलांचा आपल्या शरीराला काय फायदा होतो हेही सांगणार आहे. ही बघा, ही काटेशिवरीची फुलं आहेत. खूप खाली पण पडलेली आहेत. आता हे काटेशिवरीचं झाड आहे. झाडाला सध्या एकही पान नाही, कारण पानं सगळी गळून पडलेली आहेत. पण फुलं खूप आहेत. फेब्रुवारी मार्चमध्ये या झाडाला खूप फुलं येतात. जेवढी खाली पडतात तेवढीच रोज उमलतात. आता या फुलांचा आपल्या शरीरासाठी काय उपयोग आहे ते सांगते. या फुलं रोजच्या रोज जर तुम्ही खाल्लीत धुवून स्वच्छ करून, तर त्या फुलांमुळे आपल्या शरीरातली जे हाडांचे विकार आहेत, कंबरदुखी, अंगदुखी, मणक्यातली गॅप, हे सगळं आपलं खूप सारं कमी होतं. पण काय माहिती का, ही फुलं फक्त फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मिळतात. त्यामुळं जर ही फुलं तुम्ही घरी नेऊन स्वच्छ धुवून त्याचे मागचा देठ काढून जर सुकवलीत आणि त्याची जर पावडर केलीत आणि ती पावडर जर तुम्ही रोज 1 चमचा मधातून खाल्लीत, तर तुमचे मणक्याचे, हाडांचे सगळे विकार हळूहळू कमी व्हायला लागतात. ही काटेशिवरी, दुसऱ्या शिवरीला छोटी फुलं असतात, ह्या शिवरीची मोठी फुलं असतात. ते व्यवस्थित बघून मग मी दाखवते, ते फुल नीट निरीक्षण करून बघून त्याच फुलांना खायचं आहे. काटेशिवरीची झाडं सगळीकडे असतात. आपल्याला फुलं मिळण्यासाठी फार त्रास होणार नाही. काही ठिकाणी या फुलांची भाजी सुद्धा करून खातात. जर तुम्हाला कुठे मिळाली फुलं तर त्याचा नक्की उपयोग करून बघा. धन्यवाद.